सलग दुसऱ्या दिवशी विरारमध्ये 12 गावांचा संपर्क तुटलाय। भातानं पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आज सकाळपासून पावसानं उसंत घेतल्यामुळे पुलावरच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे, पण अजूनही वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही, त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेलाच आहे। भाताने नवसई, थाळ्याचा पाडा, आडणी, जाभूळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भुकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा असे संपर्क तुटलेल्या या 12 गावांची नाव आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पाणी आज सकाळपासून ओसरलंय। मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत आहे। वसई हद्दीतील ससूपाडा इथं महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे काल दिवसभर वाहतुकीचा खेळखंडोबा सुरू होता। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीण, सध्या काय परिस्थिती आहे या 12 गावांबाबत? अमोल, सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे। सूर्यप्रकाश देखील रस्त्यावर आलेला आहे, परंतु जो भातानेचा पूल आहे तो अजूनही पाण्याखाली आहे। पाणी ओसरलेलं नाहीये, कारण सूर्या नदीला 2 दिवस थोडासा पूर आला होता, पाण्याची पातळी वाढली होती, त्यामुळे हे पाणी आलेलं आहे। त्याच्यामुळे आजूबाजूचे 10 ते 12 गाव आडणे, नार अशी 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि यांना जवळपास 30 ते 40 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार आहे। परंतु आज दिवसभर जर पावसाने विश्रांती घेतली तर दुपारनंतर पुलावरचं पाणी ओसरू शकेल। तर दुसरीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल अक्षरशः ट्रॅफिकची चाळण होती, कारण गुडघाभर पाणी होतं, त्यातून वाढ काढत गाड्या निघत होत्या, अनेकाच्या गाड्या बंद पडल्या होत्या। परंतु रात्री देखील पाऊस कमी होता, त्यामुळे बऱ्यापैकी पाणी ओसरलेलं आहे। आज जर पाऊस पडला नाही तर पुन्हा सुरळीत वाहतूक सुरू राहील, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर वाढला किंवा पाऊस सुरू झाला तर पुन्हा मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्याचं चित्र दिसेल। अमोल, धन्यवाद प्रवीण या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।